ही आंब्याची रेसिपी इतकी चविष्ट आहे, इतकी टेस्टी आहे की तुम्हाला 4-5 वेळा नक्कीच बनवावी लागेल। ही रेसिपी मी तिसऱ्यांदा शूट करते आहे, तेही पूर्ण मोठ्या मुश्किलीने करावं लागली आहे, कारण की सुकतपर्यंत ताटात जेव्हाही सुकवले तोपर्यंत ते पोटातच जात होते। तर मोठ्या ह्याचीने केली आहे, इतकी जबरदस्त अशी रेसिपी आणि ही तुम्हाला 2 वर्ष तुम्ही आरामात साठवून ठेवू शकता। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी तोतापुरी आंबा घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता, फक्त अट एवढीच की त्या आंब्याला गर खूप जास्त असावा, कारण की ही रेसिपी आपली गरापासूनच बनते। तर या आंब्याला खूप छान गर होता, तोतापुरी आंबा आहे। तर याचं मी साल काढून घेतली आहे, त्यानंतर याचे छान पीसेस केले। तुम्हाला आवडेल तसे लांब, चौकोन, तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पीसेस करून घ्यायचे व्यवस्थित असे। आणि सोबत इकडे मी पीसेस करण्याआधी पाणी उकळायला मांडलेलं आहे। पाणी उकळते तोपर्यंत मी इथे आंब्याचे छान पीसेस केले आहे। मी छोटे पीसेस केले, कारण की पहिल्या 2 याच्यात मी मोठे छान लांब पीसेस केले, तर माझ्या मुलांनी सुकतपर्यंत ते पूर्ण फस्त झालेत, पूर्ण खाऊन टाकले। आणि ही रेसिपी मी तिसऱ्यांदा बनवते आहे आणि यातही एकच ताट उरलेलं आहे, सगळे खाऊन टाकले। तर इकडे पाणी पण छान उकळलेलं आहे। उकळल्या पाण्यात हे आपले आंब्याचे पीसेस आहेत ते टाकून द्यायचे। अगदी 2 मिनटं याला उकळत्या पाण्यात उकळून घ्यायचे। 2 मिनटाच्या वर जास्त होऊ द्यायचं नाही। 2 मिनटं झालेली आहे, छान उकळलेली आहे। आता याला पाण्यातनं काढून घ्यायची आहे एका भांड्यात, ज्याच्यातनं पाणी पूर्णपणे निघून जाईल। तर मी असं छिद्रवालं भांडं घेतलेलं आहे, ज्यात पोळी वगैरे आपण ठेवतो, चाळणी म्हणतात। तर त्यात मी काढून घेते पूर्ण, म्हणजे पाणी पूर्ण काढायचं आहे आपल्याला, निथळून घ्यायचं आहे, पाण्याचं थोडंही अंश राहायला नको। तर मी काढून घेते, पूर्ण पाणी निथळून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा छान रेसिपीज दिलेल्या आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातून ही रेसिपी बघताय ते पण मला नक्की सांगा। तर याचं पाणी निथळलेलं आहे। त्यानंतर मी मोठ्या वाट्यात याला काढून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। त्यानंतर इथे मी आंबा मोजून घ्यायचा। आंबा माझा 1 किलो होता, 1 किलोला मी 3 वाट्या साखर घातलेला आहे। तर इथे आंबा चेक करायचा। आंब्याची जेव्हा आपण तोडतो तर अलगद सहजरित्या तुटलं पाहिजे, अशाप्रमाणे झाले पाहिजे। तर आता इथे मी 3 वाट्या साखर घालून घेते आहे, छान व्यवस्थित अशा। या वाटीने 3 वाटी घालून घ्यायचं आहे। तर मी ते 3 वाटी घालून घेतलं आहे। थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करायचं। चमच्याने जास्त फिरवायचं नाही, नाहीतर आंब्याचे पीस आहे ते तुटतात आणि मग चुरा होणार, म्हणून आपल्याला असं ओलसारायचंच आहे। तर त्याला ओलसारते आणि याला झाकून मी ठेवून देते। असं तुम्हाला 3 दिवस ठेवायचं आहे, पण तिन्ही दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याला फिरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने, म्हणजे त्याच्यावर बुरशी वगैरे लागू नये म्हणून। तर मी आता याला झाकून ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी परत ओपन केले, बघा सगळ्या साखरेचा पाक झालेला आहे। याला एकदा घोटून घेते आणि परत मी झाकून ठेवून देते। असे 3 दिवस सलग करणार आहे। तिसऱ्या दिवशी याचा जो रस झालेला आहे, पाक बनलेला आहे, त्याला अशा चाळणीतनं ड्रेन करणार आहे खालती वाट्यात। जो रस साखरेचा पाक झालेला आहे तो गळून जाणार। तर असं ठेवून देते। साधारणतः अर्ध्या तासात ते पूर्ण जो रस आहे, साखरेचा पाक जो झालेला आहे तो पूर्णपणे खाली निघून जातो। तो पाक फेकायचा नाही, त्यात थोडंसं गार पाणी टाकून छान सरबत होतं, ते सरबत आपण पिऊ शकतो। तर अशा प्रकारे मी याचं पूर्ण जो पाक आहे तो काढून घेतलेला आहे। आता मी 3 ताटं घेतलेली आहेत, या 3 ताटांवर हे पसरवलेले आहेत। आता यातली गंमत सांगायची म्हणजे 3 ताटं मी केले होते, त्यातले 2 ताटं खाऊन घेतलेत आणि तिसरं ताट शेवटचं खाण्याच्या तयारीत असताना मी वॉर्निंग दिली की ॲटलिस्ट माझा व्हिडिओ तरी पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही हवं तर खा। तर अशा प्रकारे माझी कँडी ही तिसऱ्यांदा बनवलेली आहे। त्यानंतर मी आईकडे पण बनवली, ती पण पूर्ण संपलेली आहे। तर आता इथे तिन्ही ताटं मी फॅनच्या हवेखाली 2 दिवसात अगदी आरामात वाळतात। तुम्हाला उन्हात ठेवायची गरज नाही। ऊन असेल तर एका दिवसात सुकतं आणि ऊन नसेल तर तुम्हाला फॅनच्या हवेत 2 ते 3 दिवसात सहजपणे सुकतात। तर 2 दिवसानंतर बघा मस्त अशी सुकलेली आहे, अगदी चिकटत नाही। तुम्ही अशीही स्टोअर करून ठेवू शकता, पण याला पिठी साखर लावून स्टोअर केली की खूप छान टेस्ट येते, खूप मस्त फ्लेवर येतो आणि दिसायला पण खूप छान दिसते। तर याला आता मी काढून घेते। एक ताट शेवटचं माझं उरलेलं होतं, तर एकाच ताटाची याला मी पिठी साखर लावलेली आहे। तुम्ही असंही स्टोअर करू शकता किंवा मग पिठी साखर लावूनही स्टोअर करू शकता। तर मी पिठी साखर लावून स्टोअर करून घेते आहे।
व्यवस्थित अशी, कारण की खाण्याच्या तयारीत माझ्या आजूबाजूलाच असतात हे खाण्याच्या तयारीत, म्हणून मी याला पिठी साखर लावून लगेच तयार करून घेते आहे. तर बघा इथे आता सगळे जमा केलेले आहेत. याला आता पिठी साखर केलेली आहे मी. पिठी साखर लावून घेते, थोडी थोडी टाकायची आणि मिक्स करत जायची, म्हणजे सर्व बाजूंनी सर्व कँडींना ही पिठी साखर लागून जाते मस्त अशी. आणि एका काचेच्या एअरटाईट डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता आरामात. हे 1-2 वर्ष चालतं, पण 1-2 वर्ष टिकायसाठी ती राहिली तर पाहिजे. एवढी टेस्टी असते की पोटात आरामात पटापट पटापट अशा जातात. जबरदस्त अशी माझी कँडी झालेली आहे. तर या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.